केसरकरांवर कारवाई होणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। आता बातमी सिंधुदुर्गमधून आहे। खरं तर जिल्ह्यामध्ये गॅसचा मुबलक साठा असल्याचं प्रशासन सांगते, मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही असं वैभव नाईक यांनी म्हटलंय। पालकमंत्री प्रशासन सांगतं जिल्ह्यात मुबलक गॅस पुरवठा आहे। जिल्ह्यातले 100 ते 150 हॉटेल्स मात्र गॅस अभावी बंद आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला वस्तुस्थिती सांगावी अशी मागणी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि स्थानिक आमदार यांच्या विरोधात सध्या बघितलं तर हा ठाकरे शिवसेनेने एक मोर्चा काढलेला आहे। सध्या जे खराब प्रकरणात त्यांचं नाव आहे ते गोवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे बघितलं तर जो भव्य मोर्चा असा काढलेला आहे। सावंतवाडी दीपक केसरकरांच्या बालेकिल्ल्यात अगदी घराच्या समोरच हा मोर्चा काढून कुठेतरी केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर केसरकरांचा या खराब प्रकरणात प्रकरणात त्यांचा हात असल्याचा थेट आरोप हा केलेला आहे। आपल्या समवेत जे स्थानिक आहेत त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, राजीनामा द्या। सध्या तुम्ही आक्रमक होताय, ठाकरे शिवसेना आक्रमक होताय, काय मुद्दा आहे आणि काय तुमची मागणी आहे? या स्थानिक आमदार म्हणून केसरकर इथले सावंतवाडी मतदारसंघाचे खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याला पाठबळ देताना दिसत आहेत। ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की केसरकरांना जनतेने निवडून दिलं इथला विकास करण्यासाठी आणि पर्यटनातून इथून आपण विकास करणार या मोठ्या घोषणा नेहमी केसरकरांनी केल्या, महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या, पण केसरकर आज या महिलांवर अत्याचार होतो अशा भोंदूबाबाला पाठबळ देताना दिसले आणि पाठबळ देत असताना राजकीय वरदस्त देताना दिसले। राजकीय वरदस्त देत असताना केसरकरांनी ते मान्य केलंय की आज मी अनेक नेत्यांचा, महाराष्ट्रातली अनेक मोठमोठ्या नेत्यांचा असेल, राजकीय पुढाऱ्यांचा असेल, मी खरातांबरोबर ओळख करून दिली। हे केसरकरांनी मान्य केलं म्हणजे खरे सूत्रधार कोण आहेत तर केसरकर आहेत आणि त्याच्यामुळे अशा राजकीय पाठबळ देणाऱ्या खराताला म्हणजे अशा हे भोंदू आणि म्हणजे भकासुराला म्हणजे अशोक खरात सारख्या भकासुराला राजकीय पाठबळ देणाऱ्या केसरकरांचा सर्वप्रथम राजीनामा घेतला पाहिजे, त्यांच्यावर SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। चित्र हे होते ठाकरे शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात जो मोर्चा आहे तो पाहायला मिळतो आणि अशा पद्धतीने आता ते मोर्चा घेऊन हे प्रांत कार्यालयावर जाताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। नमस्कार।